नमस्कार, स्वागत आहे तुमचं सविता किचन क्वीनमध्ये. आज आपण आवळ्यापासून मस्त 1 ते 2 वर्ष टिकणारा पदार्थ बघणार आहोत. तर त्यासाठी इथे मी 1 किलो आवळे घेतलेले आहेत. मिठाच्या पाण्यात धुवून घेतलेले आहेत. 2 पाण्यात आपल्याला हे आवळे धुवायचे आहेत आणि कोरड्या कपड्याने असे पुसून घ्यायचे आहेत. नंतर सगळे आवळे मी चाळणीमध्ये काढून घेतलेले आहेत. त्यानंतर एका पातेल्यामध्ये पाणी उकळत ठेवायचं आहे आणि ही चाळणी त्यावर ठेवून अशा पद्धतीने आपले आवळे वाफवून घ्यायचे आहेत. त्याच्या या कळ्या किंवा पाकळ्या वेगळ्या झाल्या पाहिजेत, अशा त्याच्या फोडी झाल्या पाहिजेत. आता आवळे थंड करून घ्यायचे आहे आणि अशा त्याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत. यातील बिया आपल्याला बाजूला काढून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला इथे 800 ग्रॅम साखर घ्यायची आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक प्लास्टिक किंवा काचेचा बाऊल घ्यायचा आहे किंवा डब्बाही घेतला तरी चालेल. आधी साखर घालायची आहे, नंतर आवळ्याच्या फोडी घालायच्या आहेत. असे आपल्याला एकावर एक साखर आणि आवळ्याच्या फोडींचे लेअर द्यायचे आहेत. सगळ्या फोडी आणि साखर आपल्याला अशा पद्धतीने मिक्स करायचे आहे. शेवटी या आवळ्यांमध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे, म्हणजेच इथे आपल्याला आवळा कँडी तयार करायची आहे. आता लिंबाचा रस घातल्यामुळे ही आवळा कँडी काळी पडणार नाही. अगदी संपेपर्यंत ही आवळा कँडी पांढरी शुभ्र राहते. आता डब्याचं झाकण लावून 1 दिवस याला असंच ठेवून द्यायचं आहे. दुसऱ्या दिवशी आपण उघडून पाहूया. याच्यामध्ये साखरेचं पूर्ण पाणी झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, या फोडी अशा खाली वर करून घ्यायच्या आहेत, म्हणजे या आवळ्यावर बुरशी येणार नाही. पूर्ण अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि पुन्हा झाकण लावून पुन्हा अजून 1 दिवस आपल्याला याला असेच ठेवून द्यायचे आहे. बघा, आवळ्याच्या फोडी आपल्याला जास्त दिवस साखरेच्या पाकात ठेवायच्या नाहीत, नाहीतर त्या चिवट होतात. आता आपण तिसऱ्या दिवशी पाहूयात या आवळ्याच्या फोडी कशा झालेल्या आहेत. थोडंसं पाणी यातील कमी झालेलं आहे. आता ह्या फोडी चांगल्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि एखाद्या भांड्यावर एक चाळण ठेवायची आहे आणि या आवळ्यातील सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. चाळणीवर टाकल्यामुळे सगळं पाणी हे निथळून खाली जाईल. या फोडी थोड्याशा कोरड्या होऊ द्यायच्या आहेत. आवळ्याच्या फोडींमधलं सगळं पाणी निघालं की आपल्याला एक ताटली घ्यायची आहे आणि त्यामध्ये अशा पद्धतीने या फोडी ठेवून घ्यायच्या आहेत. या फोडी आपल्याला 2 दिवस उन्हात सुकवायच्या आहेत. ऊन नसेल तर तुम्ही फॅनखाली सुद्धा सुकवून घेऊ शकता. आता इथे या आवळ्याच्या फोडी अगदी व्यवस्थित सुकल्या आहेत. त्यानंतर त्यावर आपल्याला 2 चमचे पिठी साखर घालायची आहे आणि या आवळ्यांमध्ये ही पिठी साखर अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. सगळ्या आवळ्यांना अगदी व्यवस्थित ही पिठी साखर लागली पाहिजे. आता पिठी साखर लावल्यानंतर आपल्याला हे आवळे पुन्हा उन्हात ठेवायचे नाहीत. इथे आपली आवळा कँडी तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता, ही आवळा कँडी अजिबात चिवट किंवा वातड झालेली नाही. अगदी पांढरी शुभ्र अशी आवळा कँडी आपली तयार झालेली आहे. अशाच पद्धतीने आवळा कँडी तुम्ही नक्की करून पहा. ही पद्धत खूप सोपी आहे. पुन्हा भेटूयात. धन्यवाद.